दोतोर नमस्कार आणि येवकार तुका. नमस्कार आणि अमर फैजूल दोगांयकू नव्या वर्षाचो तुमकां उर्मोदीत परब्यो. तुका पण गुढी पाडवाच्यो देवा कडेन मागता अशेंच तुमी हॅपी रावचे. म्हणजे गोंयान आमकां हॅपी रावपाचे लायकीचे कोणी दवरलेले ना, तरी देवा कडेन मागता की आमकां सगळ्यांक हॅपी दवरचे. बरोबर. आता प्रश्न कितें आहा, आता पेंजीम स्मार्ट सिटीन जो एक बनियान ट्री जो अप्रूव्ड जाल्लो पळय, तेजे विशीं खूप गाजत आहा. खूप सोशल वर्कर बी भायर सरले आणि हेजे बद्दल तुमी कितें उलोवंक सोदता? बरी गजाल. जेन्ना आमी पळयलें की हे जे झाडाची हत्या जाली, हेका आमी हत्या म्हणटाले, इट इज अ मर्डर. जेन्ना 300-400 वर्सां पयलींचे झाड आनी तुमी एक खंयचो तरी रस्तो वायंडींग करच्या खातीर मारता, तर तुमचो डेव्हलपमेंटाचो जो प्लॅन आसा स्मार्ट सिटीचो, हो व्हरान हेंच्यांनी चुलीन घालपाचो आनी जर चपात्यो कितें करपाक जाता जाल्यार त्यो चपात्यो करून खावपाच्यो. कारण हे इंजिनियर्स न्हू. कशें आसता पळय, झाड आमी म्हणटा न्हू, ग्रीन गोवा, क्लीन गोवा, अशें तेंचोच कोण तरी एक गुरुजी येवन गेल्लो हांगा, साधू बाबा, तो म्हणटालो झाडां लाया म्हणून. आतां आय डोंट नो, झाडां लाया म्हणून सांगून गेल्लो काय फाटल्या दारांतल्यान झाडां आहा ती कातरून बरी सिटी करा, म्हाजे भक्त येवपाचे आहा. मे बी सम कायंड ऑफ डिस्कॉन्सेप्ट आसूंक शकता, पण हो जो मर्डर केला पळय हेजो हांव निश्चित करता आणि खऱ्यांनीच वालोर दिता. जितके लोक वचून थंय आपापले म्हणणे मांडले, तेतून खूप जाण आसा. आता हांव सगळ्यांची नांवां काय घेवंक शकना. खूप लोक आसा जेंच्यांनी आपले म्हणणे मांडले आनी ते झाडां खातीर, म्हणजे गोंयकारांच्या मनान ग्रीनरी बद्दल कितको मोग आसा तो आमकां दिसलो. हांगा एक्टिविस्टूच न्हू तर जनरल पब्लीक सुद्दां जेंका पयले. आयज खऱ्या मनान हांव उलयतां, हांव सदांच म्हणटा की एक्टिविस्ट न्हू तर जनरल लोकांनी भायर येवचे, आपापले ग्रीवियन्स दाखोवचे. आयज ह्या झाडां खातीर जे लोक आयले, इट वॉज रियली गुड. कितें तरी बरें जावपाचे चान्सीस दिसता म्हाका. प्रश्न असोय उठता की तेन्ना झाड मारताले या अप्रूव्ड करताले तेन्ना थंय जर्नलिस्ट सुद्धा उबे आशिल्ले. वयल्यान थंय आमचो सिनियर जर्नलिस्ट इन गोवाचो अनिल लाड, तेणी सारको खंबीरपणान ताका विरोध केलो, पण तेंचे आयकूना. आणि बाकीचे एक्टिविस्ट आशिल्ले तेंचे सुद्धा आयकूना, पण तो अप्रूव्ड केलो आणि परेड ग्राउंडाचेर ताका आतां हे केला, ताका हे केला. सो ताका कितें म्हणटा तूं? आयकून घे. अनिल लाडाक हांवें पळयल्लो थंय. रियली इट वॉज अ एग्रेसिव्ह स्पीच गिवन. आणि जो मोग आसा पळय झाडांबद्दल, पेडांबद्दल, या आमच्या नेचरा बद्दल, हो मोग अनिला भितूर, थंयसरले जर्नलिस्ट तेंच्या भितूर, एक्टिविस्ट, बाकीचे लोक जे आशिल्ले यांच्या भितर म्हाका दिसून आयलो. पण त्याच बरोबर अमर, म्हाका विचारपाचें आसा सरकाराक, जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करिना आणि तो जर प्लॅन तुमचो अप्रुव्हल आसना, म्हणजे तुम्ही सर्वे करनासतना प्लॅन केलो, खंय झाडां आसा ना, म्हणजे कितें आसा हांगा बापायलो फात. हांवें हेज्या पयलीं म्हटलेलें आसा, कोण विचारपी कोण ना. एक तेंचो सिनियर गव्हर्नमेंटाचो ऑफिसर सडन उलोवन मेकळो जालो आपल्या एका बायटीन, आपणाक लोकांचे पडलेलेच ना. म्हणजे फाल्यां हे लोकांची घरां सुद्दां मोडटले, हे तर हांगा क्लियर जालें. आणि दुसरें अमर, तुवें म्हाका म्हटलें की ताका व्हरून कंपालार रोयलो. परेड ग्राउंड. हय, 300 वर्सां पयलींचे झाड अमर ते. 200. हांव 200. तुकाय हो प्रश्न म्हाजो आसा. जर एक जाणट्या मनशाक जर तुम्ही सांगात की बाबा आता भुरगीं काड म्हटल्यार तेच्या कडेन जातली ना, जावची ना न्ही. तशीच ह्या झाडाक आतां मुळां येवन तो परत रिस्ट्रक्चराक येतलो, ही फकाणां सगळी गव्हर्नमेंटान आतां बंद करची. आता फुडल्यान हांव प्रश्न विचारता शिलेश बाब. आता जे स्मार्ट सिटीचे जे डेडलायन जाला, तुमकां कितें दिसता की स्मार्ट सिटी डेडलायन अशें झाडांच काडून करतले काय फुडें? पळय कितें आसा, हांव तरी म्हणटा तुमी प्लॅन एक्सपर्टायज सारको करूंक ना, तुमी प्रॉपर इंजिनियर्स थंय हाडूंक ना. हेज्या पयलीं हांव एकदां फैजूल म्हाज्या एका इंटरव्यून उलयलां, थंय पोना ड्रेनेजे खातीर कितके तरी प्रॉब्लेम्स जाल्ले, फाटल्या दिसांनी बी जाल्ले. अजुनूय तुमी ते क्रिएट करता, फक्त त्या लोकांक दिसती पडना, बंद करून करता न्ही. तुमी कितें करूंक सोदता तें तुमकांच खबर ना. आनी जो डेडलायन जो तुमी उलयता, म्हाका दिसता इट इज व्हेरी डिफिकल्ट की जशें पणजेच्या आमदारान उलयलां त्या डेडलायनी प्रमाणे काम जावपाक व्हेरी डिफिकल्ट. आनी जर अशेंच उरलें तर पणजेन मागीर व्हडे घेवन भोंवपाची तयारी पणजेकारांनी दवरची. थँक्यू. माझा तो कंटिन्यू करता हांव. स्मार्ट सिटी विदाउट ट्री जे म्हणटा आमी, जाल्यार असलो प्रकल्प घेवप आणि लोकां फुडें हाडप स्मार्ट सिटी विदाउट ट्री,
जाल्यार कितलो घातक आसा आनी कितली दुःखदायक आसा की तेन्ना येदो व्हडलो ओल्ड झाड 200 वर्सांचो तेणी जे लायफ पळयला एंटायर लायफ पळयला ते जे तुवें आनी आमी पळोवना ते झाडांनी पळयला जाल्यार कितली दुःखाची गजाल ताका अप्रूट करून थंय घालपाची. आनी माझं एक शेवटचं पूर्ण क्वेश्चन तेजेर आतां ते पशु पक्षी आहा तेंचेरय कितें परिणाम जातलोच. ऑफकोर्स जातलो न्ही. आता पळय ते झाडाचेर कितके तरी पक्षी बसताले, कबुतरां बसताली, कावळे बसताले. आता आमी मेजूंक शकना. बसताले काय ना. एका अर्थान ते झाड हे सगळ्या जे पशु आसा हेंचो रेजिडेंट आशिल्लो, घर आशिल्लें. लोकांची म्हणजे ह्या पशुची जर घरां उद्ध्वस्त करून तुम्ही स्मार्ट सिटी म्हणटा तर ही म्हाका पटना. म्हाका पटना. एक सिनियर लीडर आसा पळय आमच्या देशाचे पार्टीचे ते सुद्धा हेजेर भरपूरशी भाशणां उलोवन गेले. आमकां ह्या जनावरां बद्दल प्रेम आसा तर खंयच्या आदाराचेर हेंचे प्लॅनिंग चल्लां हें म्हाका कळना. सो परतूय हांव सांगतलो हे सगळे वाट लावपाची कामां चालू आसा. जशी आमची पणजे पयलीं 90सां आशिल्ली तशीच जर दवरलेली तर आयज बरें आसपाचें. आनी तशेंच शैलेश बाबा थोडे लेडीज तेजी पुजा करता बनियन ट्रियाची कितें हेका लागून सुतां बांदता हे बांदता ते आतां कितें मिस कदाचित हे जे थोडे आमदार बी आहा तेंची बायलां वटाची पुनव बी करना आसतली. सो तांकां ते कदाचित हिंदूच आसचे ना ते. वडाचें झाड म्हणजे हे हिंदुत्वान येता. आता जर आमी रिलिजियस उलयतले तर हिंदुत्वाचे कितके तरी प्रकार ह्या वडाच्या आनी पिंपळाच्या झाडां उपरांत जाता. वडाची पिनो म्हणनाका, आमी वडाक रॉड घालता देवाक ते म्हणनाका, आमी देवा त्या झाडाची पुजा करतात, झाडाक देव असो मानतात. आमची भावना ती आमकां कोण आडोवंक शकना. पण आमचेच लोक आता हे लोक जे कातरल्या पळय हे भायले न्ही आमचेच लोक हे सगळे. बिकॉज आमी ह्या देशान रावता, ह्या देशाची सगळी जनता हे आमचेच आसतले. ह्या भायले काय उलयतलो तर आमच्याच लोकांनी कितपर्यंत दुखोवंक ना हे क्लियर करपाचें. तेन्ना आमी स्मार्ट सिटी विदाउट ट्री उलयता जाल्यार ताका आनी ग्रावंडार वचून ताका अप्रूट करता, परत ताका थंयच घालता, परतींच्यान परत काडून आनी खंय घालता जाल्यार भुरगे खेळटले खंय होय प्रश्न निर्माण जाता. आनी सेकंड प्रश्न असोय निर्माण जाता की तेन्ना आतां दोनी नॉर्थ गोवाचे सीट एक श्रीपाद नायकाक दिला आनी भाजपाचो आनी सेकंड काँग्रेसीचो कलबाक दिला. दोगा जाणां उलयना हेजेर तेजेर कितें म्हणटा तूं? हांव क्लियरिफिकेशन दिता. आता जर तुवें म्हटलें की झाड व्हरोन ते दुसरे कडेन रोयपाचो प्रयत्न केलो. आता 70 वर्साच्या म्हाताऱ्याक जर तूं सांगशीत लग्न जा आनी भुरगीं काड तेजे कडेन काय जावची ना. तशेंच 200 वर्सां पयलींचें झाड जर तुमी काडून दुसऱ्या जाग्यार व्हरोन लायता आनी तुमी एक्सपेक्टेशन दवरता की ते झाड परत येतले ही सगळी फकाणां. म्हणजे तुमी कितें प्रूव करूंक सोदता हें तुमकां स्वताक खबर ना. दुसरी गजाल आत्तां तुवें म्हाका नॉर्थ गोवा MP बद्दल विचारले. हांव श्रीपाद नाईक भाऊ जो आसा ताणें मँग्रोव्ज लायिल्ले. तुमकां जर आतां उगडास ना जाल्यार हांव उगडास करता तुमच्या बरोबर सगळ्या जनतेक सुद्दां. ते मँग्रोव्साची कितकीशी काळजी घेतली हें सुद्दां तुमी ताका विचारपाची आयज गरज आसा. थंय जर काळजी घेतलेली तर डेफिनेटली ह्या झाडा बद्दल तांकां पडलेलें आसपाचें. रमाकांत खलपाक कसलेच इश्यूचे पडलेले ना. तो केन्ना खंयच्याच इश्यूचेर उलयलेलो ना. समजलें तर हेजो ताका पडलेलो आसा हें म्हाका हांव तर आयकपाक कबूल ना. पण श्रीपाद नायकान मँग्रोव्ज लायिल्ले. होप यू पीपल रिमेंबर. उगडास येता न्ही तेणी त्या मँग्रोव्ज बद्दल त्यांनी कितकें केलां. जर केलेलें आसा तर ह्या झाडा बद्दल ताका पडपाचें. जर केलेलें ना तर ताका सुद्दां हें विचारून व्यर्थ कांय फायदो ना. आनी कितें आन्सर दितलो तुका? सो प्रश्न असोय आसा की तेन्ना आमी नॉर्थ गोवाचे सीट MP जे भाजपाक मेळ्ळा आनी काँग्रेसीक रमाकांत खलबाक आनी भाजपाची सीट एका मेळ्ळा कोणाक श्रीपाद नायकाक भाऊ श्रीपाद नायकाक जाल्यार दोगांचे कामाचे बद्दल तूं कितें म्हणटा? बरें हांव दोगांयकू कंबायन एक क्वेश्चन विचारता. कोण रमाकांत खलप आनी श्रीपाद नायक. आमच्या गोंयान मरे नॉर्थ गोवान फैजल हांव तुकाय म्हणटा तूंय नॉर्थ गोवान रावता तूंय अमार नॉर्थ गोवान रावता. आमकां कितके तरी प्रश्न आसा. कितके म्हणजे विचार म्हणजे आमी मेजूंक शकना तितके प्रश्न आसा. सुरवात करता हांव हायवे जेन्ना जाताली पेडण्याची ते भितूर कितके तरी अपघात जाले भितूर लोकांचो जीव गेलो. बरोबर. हो रमाकांत खलप आनी श्रीपाद नायक ह्या विशयाचेर केन्नाच उलयल्या दिश्टी हो पडलो प्रश्न तुमकां आनी म्हाका पळोवपी सगळे जनतेक केन्नाच उलयले हे टॅक्सीकारांचो इश्यू येयलो.
टॅक्सीकार उपाशी मेले, कितकेचे तरी घरान जेवणां नासलेली हांवें दोळ्यांनी पळयलेलें आसा. त्या गरीब लोकां बद्दल हो श्रीपाद नाईक आनी रमाकांत खलप केन्नाच उलयल्या ना हांवें पळोवंक ना. कोणी उलयलेले पळयला जाल्यार म्हाका तेचे एविडन्स ह्या म्हाज्या इंटरव्यूचेर म्हाका धाडून दिवचे. तशेंच अनएम्प्लॉयमेंट श्रीपाद नायकाक तर पडलेलेच ना, रमाकांत खलपाक कितके पडलेले आसा ते तेणी म्हाका दाखोवचें. बरोबर म्हणटा ना ना आनी काँग्रेस इंडिया अलायन्सान म्हाका हेजे एविडेन्शियल प्रूफूय दिवचे. तेणी केला कितें म्हणून ताका टिकेट दिल्या तुमी. पण तो म्हणटा आपले 1.5 वर्साचे कार्यकाळ आणि तेजे 25 वर्साचे काळकाळ रमाकांत खलप म्हणटा श्रीपाद नायकाक की आपल्या भितर डिबेट करची म्हणून. तुमी डिबेटीक हाडूंक पळयता हांकां दोगांक वांगडा. दोगांयकू म्हाज्या वांगडा बस सांग डिबेटीक पळय आसात दोगांयकू. हांव सिनियर ते आमचे सिनियर पॉलिटिशियन म्हणून न्हू, सिनियर ह्या सिटीजन ह्या आमच्या गोंयच्या दोगांयकू रिस्पेक्ट दिता. पण जर पॉलिटिशियन म्हणून म्हाज्या वांगडा डिबेटीक बसात इतके प्रश्न करतलो हेंच्याकडे उत्तरां दिवपाक जावची ना म्हाका. चल हांव चॅलेंज करता जाता जाल्यार बस सांग. आता तर 7 तारखेर इलेक्शन आहाच. आता तुमचें म्हणणें कितें की लोकांनी कितें करप? लोकांनी अजून चान्स आहा म्हणटा तुमी, अजून चान्स आहा लोकांनी आपलो कॅन्डिडेट सेपरेट काडचो म्हणून. अजून हांव उलयतां फाटल्या दिसांनी थोडे एक्टिव्हिस्ट एक जाल्ले मरे. आयज खंय न्हिदले ते? म्हणजे तुमी फक्त तोंडाची वाफ काडपाकूच आहा, लोकांक फक्त दाखयता बाबा सरकारान हो इश्यू केला तो इश्यू केला. तुमच्याकडे दम ना तुमचो कॅन्डिडेट भायर काडून जर झगडपाक. इफ यू वॉन्ट टू चेंज देन यू हॅव टू बी इन चेंज. कित्याक करपाक सोदिना तुमी? फक्त बॉब मारपाक येता तुमकां? हांव कोणाच्या वाटेन अशें उलयना. तुम्ही फक्त कितें करता पब्लिसिटी मेळच्या खातीर प्रेस घेता बॉब मारता घरा वचून न्हिदता ओगी सारकें. बाबा हेतून वो कचकच वो दलदल वो घाण हेतून घाणीन देंवन साफ तरी करा मरे. तें जायना. तुम्ही साफ करपाक कोणाक हाडून बसयता? आता इंडिया अलायन्स म्हणून केली कोणाक हाडून साफ करपाक बसयलो? जो 70 वर्सां जाका पार जाली, फाल्यां जगात काय मरा तेजी गॅरंटी ना, ताका हाडून तुम्ही देशाची सेवा करपाक बसयता. यंग लोक दिसती पडना तुमकां? दोतोर तुमी इतले उलयता जाल्यार तुमीच कितें दलदलान कित्याक पांय दवरून एका साफ करना कित्याक? हो प्रश्न परत उठटा. कित्याक लोक तुमकां विचारता तुमी कित्याक रावना म्हणून. म्हाका लोकांनी अजून पासून विचारूंक ना. म्हाका खुबदां विचारला लोकांनी म्हणून तुमकां हांवें हो प्रश्न घातला. आयकून घे. आम्ही खूप प्रयत्न केलो म्हाज्या परे प्रॉब्लेम सॉल्व करपाक. आता हांव तुका सांगता आयुष हॉस्पिटल येयलें फाटल्या दिसांनी सरकारानूच एक उलयलें की आमी आयुष हॉस्पिटल दिलें म्हणून. श्रीपाद भितूर पोटाक कितक्या गोंयकारांक लायले हेजो डेटा दिलो आमकां. तुमकां दिसती सावंतवाडी आनी महाराष्ट्राक दिले न्हय रे. मागीर आमकां कितें गावलें हे हॉस्पिटलाचो फायदो? ओके. तशेंच रोडाचेर इतके लोक मेले. मोपा एअरपोर्ट हाडलो तुमी. कोणी हाडलो तो? एकटो तर फाटल्या दिसांनी मडगांवकार एक बॉब मारतलो आपूण म्हणून तो एअरपोर्ट येयलो म्हणून. तेणी कितकेशे लोकांक लायले ते कामाक? बाबू वाजगांवकर तेणी लायले ते लोकांची जमनीचे हे केले मरे. जमीन गेली लोकांचे अजून पैसे मेळ्ळे ना. बाबू वाजगांवकर एक दीस उठून येयलो. आता येतलो तो 2027 येतलो प्रॉब्लेम सगळे घेऊन. हे असले लोकांच्या हातीन जर तुम्ही गव्हर्नमेंट दिता तर तुम्ही स्वतःच्या पायार कुऱ्हाडी मारता मारून उडयतले तुमकां. मागीर बॉब मारनाका. आनी हांव तेच उलयतां एक्टिविस्टांनी म्हटलेले फाटल्या दिसांनी प्रेस घेवन आमी आमचो कॅन्डिडेट दवरता तर आयज पासून ते कित्याक दवरिना? मनोज प्रभान तांकां डायरेक्ट एक्यूज केलो मरे. तांकां ते सारके हेजेर हांगा येयले ताका खंय ते दोनापावल दाडीक खंय तरी येयल्ले ते. आयकून घे. ते मरीना प्रोजेक्टाच्या टायमार मरीना प्रोजेक्टाच्या टायमार हांव एकदां उलयलो आयक सांगता. तेणी सगळे एक्टिविस्टांक कोणाक कितें कितें म्हटलें डायरेक्टली म्हणजे अशें आपयले मिटिंगेक या म्हणून आनी गाडी सवल्यो किंवा कितें म्हटलें. म्हणजे तुमी नाक कातरे लोक न्ही म्हणून थंय गेल्ले. तुमकां लज ना आनी तुमी 4 दिसा उपरांत प्रेस घेवन मनोजाक आन्सर दिता. तुमकां दम आसलो तेन्नाच तुमी आन्सर दिवंक जाय आशिल्लें न्हू. चल हांव उलयतां मनोजाच्या अगेन्स्ट म्हाज्या अगेन्स्ट उलयता. हांव खंय आहा थंय वचपी ताच्या कडेन. समजलें तुका? अजून घे. लास्ट टायम हांवें म्हटलेलें मनोज परब. येस आय फील मनोज परब इज ओनली ऑप्शन. जर एक्टिविस्ट आपलो कॅन्डिडेट घालिना लोकांच्या सपोर्टान येवन जर घालिना जर मनोज परब इज अ गुड ऑप्शन. मनोज परब इज अ गुड ऑप्शन. हे आनी कोणूच ना मरे. आता तूं कोणाचेर विश्वास करतलो? अयशी फाल्यां मरोन वयतलो. तूं बायपास इलेक्शन घेतले कितें आसा? आमचो टॅक्साचो पयसो हो. थोडे बॉब मारता न्ही रस्त्यार घेवन टॅक्स मनी. पूण स्वता टॅक्स भरता काय ना आय डोंट नो. पण हांव भरता न्ही. हांव भरता म्हणटकूच म्हाका म्हाज्या पयशांचे लागता म्हणून हांव बॉब मारतालो. इवन काँग्रेसीक म्हटलें बाकीच्या पार्टीक म्हटलें यंग दिया फक्त आर्जीन एक यंग भुरगो दिलो दॅट इज मनोज परब.
आता सध्या कितें आहा तुमी जर आयकलां आसतलें सोशल मिडियाचेर RG इज कॉल्ड एज द बी टीम ऑफ BJP म्हणटात हें कशें तुमकां खंय पर्यंत पळय कशें आसा तशें पळोवपाक गेल्यार आम आदमी पार्टी सुद्दां बी टीम म्हणटाले तशें जाल्यार काँग्रेस जी आसा पळय BJP सरकारान काँग्रेसचेच लोक भरलेले आसा खुद BJPचे कितके जाण आसा तूं मेजला सो काँग्रेस इज ऑल्सो अ बी टीम ऑफ BJP देन आनी वॉट अ बिग डील जर मनोजाक कोण म्हणटा तर सी हे कितें आसा खबर हे सगळे पॉलिटिकल फंडर्स आसा सम पीपल हॅज बीन पेड टू डिस्ट्रॉय ऑर टू डिस्टर्ब एनीबडीज नेम ऑर टू डिस्ट्रॉय हिम पण दॅट इज नॉट सो इजी लोकांक तूं इतके बेगीन पिशान काडूंक शकना ओके हांव कितें म्हणटा तूं उलयता पळय प्रॉपर एविडन्स दवरून उलय 4 वर्सां पयलींचो व्हिडिओ बी घालून तूं परत ते गजाली उलोवपाक लागनाका हांव त्या हेतून विश्वास करिना सो म्हाजो एक क्लियर कट आसा एक्टिविस्ट जर अमर जर कोण बसता अजुनू नॉर्थान तर हांव ताका फूल सपोर्ट दिता ना जाल्यार म्हाजो सपोर्ट RGक आसतलो मनोजाक आसतलो हांव क्लियर कट उलयताय कित्याक हांव कलपाक सपोर्ट दिना तो आतां न्हिदोन उठोन येयला तो इतकी वर्सां खंय न्हिदलो म्हाका खबर ना पूण तेणी इतकी वर्सां आपले स्वताचे प्रॉब्लेम सोडीत जाल्यार कोणाचेच प्रॉब्लेम सॉल्व केलेले ना जाल्यार भाऊ श्रीपाद नायकान आपलो फायदो घेतला तुम्ही म्हणटा फायदो जेन्ना कोण इलेक्शनाक बसून येता पळय तो आपलो फायदो घेवपाकूच येता ताका हांवें आनी स्पेशल म्हणपाची गरज ना जाल्यार 5 वर्सां भाऊ श्रीपाद नायक आशिल्लो खंय ते भाऊ श्रीपाद नायकाक लोकांनी विचारले मरे आयज लोकांचे प्रश्न येता लोक प्रश्न करता तूं वोट मागपाक वयता तेन्ना आमचे हे खंय तेजे कडेन आन्सर ना बरोबर अरे माझ्या सारको जर मनीस आशिल्लो न्हू दुसरे दिसा जीव दिवपाचो वचोन इतके आयकोन म्हणजे हे तकलेक बसना हे आमी असले केन्ना आयकोन येवंक ना म्हणून तांकां पॉलिटिक्स म्हणटा न्हू पॉलिटिशियन म्हणटा तांकां सॉरी मागीर चुकी लोकांची जाता न्हू अमर तशें जाल्यार तुमी वोट त्याच मनशाक मारून हाडटा न्हू परत आतां तुमी कितें चेंज म्हणून कलपाक वोट मारतले तो त्याच करतलो जो हेणी केला म्हणून ओके देव बरें करूं तुमकां तुमी आयले म्हणून आनी इलेक्शना बद्दल उलयले तेज्या खातीर आनी तुमकांय शुभेच्छा तुमकां हार्दिक शुभेच्छा नवे वर्साची गुढी पाडव्याची देव बरें करूं देव बरें. देव बरें